श्री गणेश चतुर्थी प्राणप्रतिष्ठापना साहित्य हळद कुंकू गंध अक्षता विड्याची पाने सुट्टे पैसे दुर्वा माळवस्त्रे जानवे। त्यानंतर सुरुवातीला आसन घ्यायचं बसायला। त्यानंतर गणपतीची मूर्ती एका पाटावरती ठेवायची, पार्थिव मूर्ती। नंतर मूर्तीला स्मरण करून आचमन करायचं। आचम्य ओम केशवाय नमः, ओम नारायणाय नमः, ओम माधवाय नमः, ओम गोविंदाय नमः असे दोनदा आचमन करायचे। चौथ्यांदा तामणामध्ये पाणी सोडून संकल्प करायचा, मम म्हणायचं। आत्मनः सकल धर्मशास्त्र पुराणोक्त पुण्यफल प्राप्त्यर्थम श्री परमेश्वर प्रीत्यर्थम। आपल्या स्वतःच्या गोत्राचा उच्चार करायचा, स्वतःचं नाव घ्यायचं, शर्मा अहम म्हणायचं। सकल कुटुंबानां परिवाराणां क्षेम स्थैर्य आयु आरोग्य विशेषतः म्हणायचं। प्रतिवार्षिक विहितम पार्थिव सिद्धिविनायक महागणपती प्राणप्रतिष्ठापना कर्म सहतंत्रेण करिष्ये। नमस्कार करायचा गणपतीला, हातावरून पाणी सोडून द्यायचं। नंतर सुरुवातीला गणपतीचं पुन्हा स्मरण करायचं। ओम गणानां त्वा गणपतिं हवामहे कविं कवीनामुपमश्रवस्तमं ज्येष्ठराजं ब्रह्मणां ब्रह्मणस्पत आनशृण्वन्नोतिभिः सीदसादनं। गणपतीला नमस्कार करायचा। नमस्कार करून झाल्यानंतर कलशाची पूजा करायची, घंटीची पूजा करायची, दिव्याची पूजा करायची। एक एक गंधफूल प्रत्येकाला वाहून नमस्कार करायचा। ते झाल्यानंतर सुरुवातीनंतर पार्थिव गणपतीची पूर्वपूजा सुरू होईल। आता तो गणपती प्रत्यक्ष त्या गणपतीला स्नान घालता येत नाही, म्हणून 2 दुर्वाच्या काड्या घ्यायच्या आणि 5 वेळा पाणी भांड्यातून गणपतीच्या पायावरती प्रोक्षण करायचं। सिद्धिविनायक महागणपतये नमः। पादयोः पाद्यं समर्पयामि, अर्घ्यं समर्पयामि, आचमनीयं समर्पयामि, स्नानीयं समर्पयामि। पुन्हा 5 वेळा पंचामृत स्नान घालायचं। त्याच दुर्वाच्या काड्या घ्यायच्या आणि पंचामृतामध्ये बुडवून 5 वेळा गणपतीच्या पायावरती पंचामृत प्रोक्षण करायचं। ओम भूर्भुवः स्वः सिद्धिविनायक महागणपतये नमः। पयस्नानं समर्पयामि, दधिस्नानं समर्पयामि, घृतस्नानं समर्पयामि, शर्करास्नानं समर्पयामि, मधुस्नानं समर्पयामि। त्यानंतर पुन्हा 5 वेळा पाणी प्रोक्षण करायचं। पयादि पंचामृत स्नानानंतरेण शुद्धोदक स्नानम आचमनीयं स्नानीयं समर्पयामि। नंतर हातामध्ये अक्षता घ्यायची, गणपतीच्या मस्तकावरती व्हायची। त्यानंतर गणपतीच्या हृदयाला आपला उजवा हात करंगळी शेजारची 2 बोटं उजव्या हृदयाला लावायची गणपतीच्या आणि प्राण आणायचा त्या गणपतीमध्ये। ओम आम ह्रीम क्रोम अम यम रम लम वम शम शम ळम आहा अस्याम पार्थिव मूर्तौ इह प्राणाः। पुन्हा म्हणायचं ओम क्रोम आम ह्रीम अम यम रम लम वम शम 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 ळम आहा अस्याम पार्थिव मूर्तौ इह प्राणाः। पुन्हा अजून एकदा असे म्हणायचे ओम आम ह्रीम क्रोम अम यम रम लम वम शम 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 ळम आहा अस्याम पार्थिव मूर्तौ इह प्राणाः। ते झाल्यानंतर दुसऱ्या दुर्वाच्या 2 काड्या घ्यायच्या, तुपाच्या ह्याच्यामध्ये बुडवून त्या काड्या देवाच्या नेत्राला लावायच्या, हृदयाला लावायच्या, हाताला लावायचे, पायाला लावायचे। नेत्रमेदनम ओम आज्यम सुराणा आहार आज्य यज्ञे प्रतिष्ठितम आज्यम पवित्रम परमम स्नानार्थम प्रतिगृह्यताम। आणि त्या दुर्वाच्या काड्या खाली ठेवून ठेवायच्या आणि पुन्हा देवाच्या हृदयाला 2 हात लावायचे। 2 उजव्या हाताची 2 बोटे हृदयाला लावायची आणि 15 वेळा ओंकार म्हणायचा। ओम 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 असे म्हणून झाल्यानंतर नमस्कार करायचा। नंतर पुन्हा गणपतीला पुसून घ्यायचं स्वच्छ आणि गणपतीला स्वच्छ पुसून झाल्यानंतर हार वगैरे घालायचे। नंतर फुले व्हायची, दुर्वा व्हायच्या, माळवस्त्रे घालायची, गंध लावायचं, हळदी कुंकू व्हायचं। देवाच्या उजव्या आणि डाव्या खांद्यावर हळद आणि कुंकू व्हायचं। सिद्धिविनायक महागणपतये नमः। विलेपनार्थे चंद्रम सर्वालंकरणार्थे अक्षतां समर्पयामि, हरिद्रां कुंकुमं सकल सौभाग्यद्रव्यं समर्पयामि। कार्पासवस्त्रं यज्ञोपवीतं यज्ञोपवीतानन्तरेण आचमनीयं समर्पयामि। पुष्पमालां समर्पयामि। धूपं दीपम उदबत्ती आणि निरांजन ओवाळायचं आणि मोदकाचा नैवेद्य दाखवायचा। नैवेद्यार्थे आसादितो 21 म्हणजे 21 मोदकांचा नैवेद्य दाखवायचा।
एकविंशति नैवेद्य मोदक नैवेद्यम समर्पयेद सत्यन्वर्धेन परिषिञ्चामि। ओम प्राणाय स्वाहा अपानाय स्वाहा व्यानाय स्वाहा उदानाय स्वाहा समानाय स्वाहा ब्रह्मणे स्वाहा मध्ये प्राशनार्थे पानीयं पुनः ओम प्राणाय स्वाहा अपानाय स्वाहा व्यानाय स्वाहा उदानाय स्वाहा समानाय स्वाहा ब्रह्मणे स्वाहा। 3 वेळा हातावरून पाणी सोडून द्यायचं। उत्तराभूषणं हस्तमुख प्रक्षालनं तांबूलं श्रीवरं नमस्कारान् समर्पयामि। सिद्धिविनायक महागणपतये नमः। नमस्कार करायचा गणपतीला। आता देवाच्या पुढे एक विडा ठेवायचा, त्या विड्यावरती थेंबभर पाणी सोडायचं। नंतर एक फळ ठेवून त्याच्यावर थेंबभर पाणी सोडायचं। एखादा नारळ असेल तर त्या नारळावर थेंबभर पाणी सोडायचं आणि गंधफूल त्या नारळाला लावून नमस्कार करायचा। सिद्धिविनायक महागणपतये नमः। तांबूलम श्रीफलम नारिकेल महाफलम महादक्षिणां समर्पयामि। आणि एखादं नाणं त्या विड्यावरती ठेवून नमस्कार करायचा। ते झाल्यानंतर गणपतीची प्रार्थना करायची। गणपतीला सांगायचं दरवर्षीप्रमाणे आमची सेवा आहे, या सेवेमध्ये काही कमी जास्त झालं असेल तर आम्हाला क्षमा असावी। आभानं जानामि न जानामि तपार्जनम पूजांच न जानामि क्षम्यतां परमेश्वर। मंत्रैनं क्रियानं भक्तेन सुरेश्वर यत्पूजितं मया देव परिपूर्णं तदतु मे अन्यथा शरणं नास्ति त्वमेव शरणं मम तस्मात् कारुण्य भावेन रक्ष रक्ष परमेश्वर। गणपतीला नमस्कार करून एक फूल व्हायचं आणि नमस्कार करायचा आणि पळीवर पाणी हातावरून सोडून द्यायचं। अनेन म्हणायचं यस्य स्मृत्याच नामोक्त तप पूजा क्रियादिषु न्यूनं संप्रदायति सत्यो वंद्यतमुचितम्। अनेन देशकालानुसारतः ब्राह्मणद्वारा प्रतिवार्षिको पार्थिव सिद्धिविनायको महागणपती प्राण प्रतिष्ठापना आख्येन कर्मणः भगवान परमेश्वरः प्रियंतां नमः। नंतर पुन्हा सुरुवातीला जसं 2दा आचमन केलं तसं आचमन करायचं। ओम केशवाय नमः, ओम नारायणाय नमः, ओम माधवाय नमः, ओम गोविंदाय नमः। पुनः ओम केशवाय नमः, ओम नारायणाय नमः, ओम माधवाय नमः, ओम गोविंदाय नमः। 2 वेळा विष्णूचं नाव घेऊन नमस्कार करायचा। विष्णवे नमो विष्णवे नमो विष्णवे नमः। विष्णू स्मरणात सर्वं परिपूर्णमस्तु। हे सगळं झाल्यानंतर गणपतीची देवीची आणि शंकराची आरती करून नमस्कार करायचा।